नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. मराठी लेखकांच्या साहित्य निर्मितीबद्दल जिथे गप्पा होतात त्या आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माणसाला जे माहीत नाही ते माहीत व्हावं अशी इच्छा असते आणि त्यातूनच संशोधन होतं. कितीतरी अज्ञात गोष्टी तेव्हा पुढे येतात. मानवजातीचा इतिहास आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्थानाचा इतिहास याबद्दल तर खूप औत्सुक्य आपल्या सगळ्यांच्या मनात असतं. हीच उत्सुकता शमवण्यासाठी खूप मोठ्या अभ्यासाअंती 2 खंडात्मक पुस्तकं तयार झाली आहेत, ज्यांचं नाव आहे पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान, हिंदुस्तानची प्रदक्षिणा. लेखिका सुनंदा भोसेकर यांनी त्या काळच्या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून खूप परिश्रम करून जे काही तुकडे होते ते एकत्र करून हे 2 खंड आपल्या समोर ठेवलेत. तेव्हा त्यांच्याशी या पुस्तकाबद्दल तसंच त्यांच्या संशोधनाबद्दल गप्पा मारणार आहोत. सुनंदाताई, स्वागत आहे तुमचं. एक खूप मोठं काम झालेलं आहे. अगदी सुरुवातीला मला तर पुस्तकाच्या नावापासून तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडणार. पेरिप्लस हा शब्द मूळचा ग्रीक आहे आणि या ग्रीक शब्दाची म्हणजे अर्थ असा आहे की प्रदक्षिणा, नाविक प्रदक्षिणा. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये जेव्हा नौवहनाचे म्हणजे नाविकांसाठी काही नकाशे उपलब्ध नव्हते आणि ते स्वतः मार्ग काढत होते किंवा नक्षत्रांच्या आधाराने मार्ग काढत होते, तेव्हा नाविक लोक स्वतःच आपल्यासाठी नोंदवही ठेवायची. तर ते नोंदवहीला पण पेरिप्लस म्हणतात. आणि त्यांनी ज्या खंडामध्ये किंवा ज्या भागातून त्यांची प्रवास झालेला असेल त्यालाही पेरिप्लस म्हणतात. तर हे पुस्तकाचं नाव ठेवण्याचं कारण असं की ह्याच्यामध्ये मी 26 प्रवासी जे भारतात येऊन गेलेले आहेत त्यांनी भारताविषयी केलेल्या नोंदी मी त्याच्याविषयी लेख लिहिलेले आहेत. आणि ह्या नोंदी लिहिताना त्यांनी उभा आडवा भारत फिरलेले आहेत ते. आणि त्यांचा जो भारत आहे तो अफगाणिस्तानापासून सुरू होतो आणि कन्याकुमारीपर्यंत जातो. आणि तसंच आफ्रिकेचा जो पूर्व किनारा आहे तोही त्यांच्या भारतामध्ये येतो. तर एवढ्या मोठ्या भूभागावरती ह्या प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या नोंदी आणि त्यांचं फिरणं ह्या दोन्ही अर्थांनी पुस्तकाचं नाव पेरिप्लस असं ठेवलं, पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान. आणि मग त्याचं उपशीर्षक ठेवलेलं आहे हिंदुस्थानची प्रदक्षिणा या अर्थाने. खरं तर या द्विखंडात्मक पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला अक्षर प्रदक्षिणेचा आनंद दिलाय. मात्र याच्या मागची भूमिका काय होती? आपल्याला या 26 प्रवाशांच्या लेखांमधून म्हणा किंवा त्यांच्या नोंदींमधनं काय मिळालं, काय गवसलं आणि पुस्तकात काय काय आलंय, थोडक्यात जर आम्हाला तुम्ही सांगू शकलात. हो, सांगते. म्हणजे असं आहे की 26 प्रवासी जे मी निवडले म्हणजे ह्याच्यापेक्षा अधिकही काही प्रवासी आहेत पण त्यांच्या नोंदी नीटपणे अवेलेबल नाही आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतरांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं असं अवेलेबल नाही आहे. किंवा एकाच काळामध्ये फिरत असलेले प्रवाशांच्या वर्णनांमध्ये तोचतोपणा येतो म्हणून काही प्रवासी बाजूला ठेवलेले आहेत. आणि 26 ठळक प्रवासी जे आहेत ते मी घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये असं आहे की पहिला जो खंड आहे तो मॅगस्थेनिसपासून सुरुवात होतो. मॅगस्थेनिस हा इसवी सनाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या शतकामध्ये भारतामध्ये आलेला आहे, चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये. आणि त्याचं म्हणजे त्याच्याही आधी लोक येतच असतील भारतामध्ये पण त्यांचं काही प्रवास वर्णनं किंवा त्यांच्या काही नोंदी अवेलेबल नाही आहेत, त्यांचं काही आपल्याजवळ दस्तावेज नाही आहे. तर मॅगस्थेनिसपासून सुरुवात होते आणि तो पहिला जो खंड आहे तो वास्को द गामापर्यंत येऊन संपतो. वास्को द गामाचं जे भारतामध्ये येणं आहे ही एक भारतीय उपखंडामध्येच नाही तर जगाच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे पहिला खंड तिथे संपतो आणि दुसरा खंड जो सुरू होतो तो पोर्तुगीजांचा कुन्नूर म्हणून केरळमधली जी फॅक्टरी आहे तिथला जो फॅक्टर म्हणजे आडत्या आहे त्याच्या काय म्हणतो आपण आठवणींपासून सुरुवात होते. आणि तो दुसरा खंड संपतो तो डॉक्टर जॉन फ्रायर नावाचा एक सर्जन होता जो ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेमध्ये दाखल झाला. मुंबई बेट जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात आलं त्याच्यानंतर 7च वर्षांनी म्हणजे लगेचच्या काळामध्ये तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेमध्ये दाखल झाला होता. तर ह्या मोठ्या म्हणजे जवळपास 2000 वर्षांच्या काळामध्ये हे लोक भारताच्या भूभागामध्ये फिरत होते आणि त्यांनी केलेल्या ज्या नोंदी आहेत त्यांची दखल मी या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. सुनंदाताई, खरं तर या पुस्तकाची सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
त्याचं असं झालं की 2011मध्ये प्रहार नावाचं दैनिक आहे, त्याच्या रविवार पुरवणीमध्ये मी परदेशी प्रवाशांना दिसलेला भारत अशा स्वरूपाचं एक सदर लिहित होते. तेव्हा साधारण 1000-1200 शब्दांचे असे लेख लिहून झाले. आणि ही पुस्तकं हे जे लोक आहेत सगळे जे आलेले आहेत त्यांनी त्याच्यातली फक्त 3 प्रवास वर्णनं त्रोटक आहेत. बाकीची सगळी जी प्रवास वर्णनं आहेत ती जवळपास 700-800 पानांच्या म्हणजे पानांची पुस्तकं आहेत. त्याच्यापेक्षा जास्तच आहेत पण कमी नाहीत. तर तेव्हाच मी असं ठरवलं होतं ते सदर संपता की रिटायर झाल्यानंतर निवांतपणे आपण ह्याच्यावरती अभ्यास करायचा आणि मोठे लेख लिहायचे. आणि म्हणून मी जवळपास गेले 4-5 वर्ष ह्याच्यावर काम करत होते. ह्याची सुरुवात जी आहे हे पुस्तकं गोळा करण्याची ती अशी झाली की फोर्टमध्येच माझं ऑफिस रिझर्व्ह बँकेचं जे आहे ते फोर्टमध्येच होतं. तर त्या फोर्टमधल्या ऑफिसच्या एका बाजूला मला एशियाटिक सोसायटीची लायब्ररी अवेलेबल होती आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रँड बुक स्टॉलसारखं समृद्ध एक पुस्तकांचं दुकान उपलब्ध होतं. तर पहिलं पुस्तक जे मला ह्याच्यातलं सापडलं ते अल्बेरुनीज इंडिया असं होतं. तर म्हणजे तोपर्यंत ह्या लोकांची नावं आपण ऐकून असतो. अल्बेरुनी आहे, इब्न बतूता आहे किंवा युएन संघ आहे, त्याला तर युआन चांग म्हणतात. ह्या लोकांची नावं ऐकलेली असतात किंवा त्यांच्याविषयी थोडंफार काहीतरी ऐकलेलंही असतं. पण अचानक हे जेव्हा अल्बेरुनीज इंडिया हे पुस्तक समोर आलं तेव्हा मी थोडी चकित झाले. म्हणजे माझी अपेक्षा नव्हती की असं सगळं त्या माणसांनी लिहिलेलं आपल्याला मिळेल. तर ते पुस्तक वाचून झालं आणि त्याच्यानंतर स्ट्रँडमध्येच मला युएन संघचं त्यांनी स्वतः लिहिलेलं प्रवास वर्णन मिळालं आणि त्याच्या शिष्यांनी लिहिलेली त्याचं चरित्र मिळालं. मग मार्को पोलोचं प्रवास वर्णन मिळालं. अशी पुस्तकं जमा होत गेली आणि मग एकदा मला ह्याचा काय म्हणतो आपण छंद लागला किंवा नाद लागला की ह्या लोकांना भारत कसा दिसत होता. मग एशियाटिक सोसायटीमध्ये काही पुस्तकं मिळाली, काही पुस्तकं मला आपलं इंटरनेट आर्काईव्हवर मिळाली, तिथून मी डाउनलोड करून घेतली. आणि काही पुस्तकं एशियाटिकचं एक ऑनलाईन वेब पोर्टल आहे ग्रंथसंजीवनी म्हणून, तिथेही मिळाली. असं करत करत ही पुस्तकं जमा झाली होती. त्यामुळे 2011मध्ये जेव्हा सदराचा प्रस्ताव आला तेव्हा मी ह्या पुस्तकांविषयी लिहायचं ठरवलं आणि नंतर रिटायर झाल्यानंतर निवांतपणे काम करून मोठे लेख व्यवस्थित लिहिले. कारण हे छोटे छोटे लेख लिहिणं हा त्या लोकांवर अन्याय होता असं मला तेव्हा वाटलं. आणि आता हे तडीला गेलं एकदाचं काम आणि काही एक डेडलाईन नसल्यामुळे निवांतपणे काम चाललेलं होतं. तुम्ही आता 4-5 वर्षांचा उल्लेख केला. हा जो सगळा संशोधनाचा काळ होता, तुम्ही त्याची प्रोसेस आम्हाला सांगितली, पण त्याच्यातलं सगळ्यात कठीण काय होतं? म्हणजे आपण मानतो की इतिहास म्हणजे आता अगदी शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वीच्या इतिहासातही आपल्याला शोधाशोध करावी लागते, मग दाखले शोधावे लागतात. हा तर तुम्ही आणखीन जुना इतिहास शोधत होतात. तर तेव्हा अडचणी काय होत्या? हो बरोबर आहे. नाही आता काय झालं की हे जे म्हणजे पुस्तकं आहेत ना, मूळ पुस्तकं जी आहेत ती लॅटिन, ग्रीक, पर्शियन, अरेबिक आणि चिनी अशा भाषांमधली आहेत. आणि 17व्या शतकामध्ये युरोपियन विद्वानांनी त्यांची भाषांतरं केली. त्या भाषांतरांना त्यांनी खूप विस्तृत अशा प्रस्तावना जोडल्या आहेत आणि त्याच्या बरोबरीने तळटिपाही आहेत. तर त्याचा मला खूप उपयोग झाला आणि त्याच्यावर मग मी काय केलं की ते क्रॉस चेक करणं, म्हणजे जी काही माहिती तिथे दिलेली आहे ती इतर सोर्सेसमध्ये उपलब्ध आहे की नाही हे बघण्यासाठी म्हणून, म्हणजे उदाहरणार्थ विजयनगरचा इतिहास असेल तर त्याच्यासाठी मी निळकंठ शास्त्रींचं जे आपलं हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया आहे ते वापरलं. किंवा शिवाजी महाराज म्हणजे मनुची हा जो शेवटचा प्रवासी आहे तो शिवाजी महाराजांच्या काळात वावरत होता आणि तो शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोन्ही म्हणजे मराठ्यांच्या छत्रपतींना भेटलेला आहे. तर तो जे म्हणतो आहे ते तसंच आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी मी रियासतीचा रेफरन्स घेतला. किंवा अर्ली इंडिया म्हणून एक रोमिला थापर यांचं पुस्तक आहे, ए.एल. भाषम यांचं वंडर दॅट वॉज इंडिया किंवा कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया, अशी पुस्तकं मग मी रेफर करत गेले त्याच्या बरोबरीने. तर ते एक पुस्तकं मिळवणं हे थोडंसं जिकिरीचं काम होतं, पण एशियाटिकमुळे ते थोडंसं सुसह्य झालं असं म्हणायला हरकत नाही. फक्त म्हणजे बसून ते करायला लागायचं, शोधायला लागायचं, हा एक त्याच्यातला भाग होता. सुनंदाताई, खरं तर माझी उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारते की इतका सगळा या 26 प्रवाशांनी जे काही वर्णनं केले त्याचा अभ्यास केल्यावर असं काही गवसलं का की अरे असं वाटलं की हे तर खूपच वेगळं आहे, म्हणजे आपल्याला साधारणपणे जो थोडासा त्रोटक इतिहास माहिती असतो त्याच्यापेक्षा काहीतरी फार वेगळं गवसलंय, असं काही झालं? हो, अशा खूप गोष्टी मिळाल्या खरं सांगायचं तर.
अगदी म्हणजे एक अगदी साधं उदाहरण सांगायचं तर आपल्या गझनीचा जो मोहम्मद आहे त्याचं नाणं जे आहे त्याच्यावरती संस्कृतमध्ये मजकूर आहे आणि तो शारदा लिपीमध्ये लिहिलेला आहे. किंवा आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर मुघलांचा जो फ्लॅग आहे म्हणजे ध्वज आहे आपला, जसा शिवाजी महाराजांचा एक केशरी ध्वज असतो तसा मुघलांचा हिरव्या रंगाचा ध्वज आहे. आणि त्या ध्वजावरती म्हणजे जनरली असं एक समजूत असते की इस्लाम धर्मामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही कुठल्या प्राण्याचं किंवा माणसाचं पक्ष्याचं वगैरे चित्र नसतं, पण मुघलांच्या ध्वजावरती सिंहाचं चित्र होतं, सूर्य आणि सिंहाचं चित्र असा तो ध्वज होता जो आपल्याला कधी माहितीच नसतो. किंवा आणखी इतर तर अनेक गोष्टी आहेत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला सापडत जातात त्या पण खूप मनोरंजक असतात. आता सांगू का अजून एक थोडंसं? हो हो, सांगा ना, सांगा. म्हणजे उदाहरणार्थ आपले जे सिंदबादच्या सफरी जे गोष्टी ज्या आहेत की नाही त्या अरेबियन नाईट्समधल्या प्रक्षिप्त आहेत, म्हणजे त्या नंतर त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर त्यातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला ह्या प्रवाशांच्या जे वृत्तांत वाचताना सापडतात की ह्या इथे वाचून मग नंतर त्या ह्याच्यामध्ये गेलेल्या आहेत त्या अरेबियन नाईट्समध्ये, असंही आपल्याला एक चित्र दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण सिंदबादच्या गोष्टींमध्ये वाचलेलं असतं की पक्षी म्हणजे व्यापारी जे असतात ते मांसाचे तुकडे दरीत फेकतात आणि त्याच्यानंतर त्याला चिकटून रत्न वर येतात आणि ती रत्न गरुडांच्या घरट्यामध्ये व्यापाऱ्यांना सापडतात. तर ही गोष्ट जी आहे ती किमान 2 प्रवाशांनी लिहिलेली आहे आणि ती गोष्ट कृष्णेच्या खोऱ्यातल्या ज्या रत्नांच्या खाणी होत्या त्याच्याबद्दल आहे. अशा गोष्टी खूप सापडतात. म्हणजे जॉन फ्रायरला एक कासव मिळालं होतं, त्या कासवाच्या पाठीवर बसून 6 माणसं प्रवास करू शकत होती, एवढं मोठं कासव होतं ते. तर म्हणजे जे कासव जे बेटासारखं मिळालं वगैरे अशी जी गोष्ट आहे ती सुद्धा इथून गेलेली असू शकते, असं एक हे आहे. नाही, खरंच सुनंदाताई, खूप मोठं काम झालंय हे, आणि तुम्ही त्याचा उल्लेख केला की 4-5 वर्ष तुम्ही संशोधन अभ्यास करत होता. आता अभ्यास भरपूर झालेला आहे, 2 खंडांमधलं पुस्तक निघालं, पण अजून पुढे तुमच्याजवळ भरपूर डेटा असणार आहे, भरपूर माहिती असणार आहे, तर पुढे काय? ॲक्च्युली काय माहिती ना, ह्याच्यातून खरं म्हणाल तर आणखीनही उपपुस्तकं निघू शकतात. म्हणजे एकेका माणसाची काही पुस्तकं छोट्या मुलांसाठी म्हणून किंवा कार्टून स्ट्रिपच्या स्वरूपामध्ये किंवा ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स वगैरे अशा प्रकारची, किंवा त्याहीपेक्षा काय एक असंही करता येईल की भारताच्या इतिहासाशी संबंधित असा एक वेगळा दस्तावेजही त्याच्यातून निघू शकतो. कारण हे जे लोक फिरलेले आहेत तेव्हा त्यांनी स्वतःच्या ज्या काही म्हणजे आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, अशा सगळ्या परिस्थितीवरच्या टिप्पण्या आहेत. तर आता हे एकेका माणसाची अशी आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे, म्हणजे एक लेख एका माणसाविषयी. तर असं मिळून एक जसं कल्चरल हिस्ट्री असं आपण म्हणू शकतो तशा स्वरूपाचंही लिखाण होऊ शकेल. आणि हे लिहिताना मी साधारण एक 5-6 लेख बाजूला ठेवलेले आहेत, कारण मी एक कालमर्यादा ह्याला घालून घेतलेली होती. तर त्या मर्यादेच्या बाहेर जाणारे जे लेख होते ते मी 5-6 लेख अजून बाजूला ठेवलेले आहेत, त्यांच्यावरही काम करून पुढे एखादं पुस्तक होऊ शकेल. बौद्ध भिक्षू जे भारतात आले इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून साधारण ते 7व्या शतकापर्यंत बौद्ध भिक्षू भारतात येत होते. म्हणजे त्याच्यात युआनचांग आहे, इत्सिंग म्हणून, किंवा ज्याला त्यांची आता नावं बदललेली आहेत, यीजिंग म्हणतात किंवा फाहियान म्हणतात. फाहियान हे जे लोक आले ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती बौद्ध धर्मग्रंथ परदेशी नेले, म्हणजे चीनमध्ये नेले, कोरियामध्ये नेले वगैरे अशा प्रकारचे. आणि जेव्हा 11व्या शतकामध्ये आपल्या इथे बौद्ध धर्माची पिछेहाट झाली तेव्हा या ग्रंथांवरून पाश्चात्य विद्वानांनी पुन्हा भाषांतरं केली. त्यामुळे आपला जो एक इतिहास आहे आणि भूगोल आहे तो समजायला मदत झाली. किंवा युआनचांगनी जेव्हा त्याचं प्रवास वर्णन लिहिलेलं आहे तेव्हा 2 ठिकाणं जी भेट दिली त्या 2 ठिकाणांमधलं अंतर, तिथे कोण राजा होता, तिथली भौगोलिक परिस्थिती काय, पशुपक्षी काय, शेतीवाडी, अशा सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे भारताचा भूगोलही त्यातून आपल्याला, म्हणजे अलेक्झांडर कनिंगहॅमनी नंतर सिद्ध केला, भारताचा प्राचीन भूगोल असं पुस्तक आहे ते. तर अशाही प्रकारचं काम, म्हणजे हे ज्या त्रोटक अशा नोंदी सापडतात त्याचंही एक विस्तृत असं काम होऊ शकेल.
खरं तर सुनंदा ते आता आपण आपल्या गप्पांच्या शेवटापर्यंत पोहोचले, पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही 26 प्रवासी जे होते भारतात येऊन गेलेले, त्यांनी जे लिखाण केलं त्याचा अभ्यास केलाय, या सगळ्यांमध्ये आपल्याला भारताचा इतिहास जाणून घ्यायला सर्वाधिक मदत कोणाच्या लिखाणाची झाली? कोणाचं खूप सविस्तर आहे ज्यातून आपल्याला इतिहास कळतो, त्या तत्कालीन परिस्थिती, समाज कळतो? ॲक्च्युली काय माहिती आहे ना की हे 2000 वर्षांच्या काळातलं असल्यामुळे बहुतेक सर्व लोकांच्या पुस्तकांमधून हे कळत जातं. म्हणजे तो त्या तुकड्याचा इतिहास आपल्याला कळत जातो असं आहे. म्हणजे आता सगळ्यात जो विस्तृत आहे ना तो अल्बेरुनीचा आहे. अल्बेरुनी ह्या माणसाने एवढा अभ्यास केलेला आहे, म्हणजे आता मी एक लिहून ठेवलं होतं ते तुम्हाला एक सेकंदात वाचून दाखवते की कल्प म्हणजे काय, एक युग म्हणजे काय, किंवा अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती, ग्रहणांचं काय कोष्टक आहे वगैरे, अशा सगळ्या इतक्या किचकट आणि बारीक बारीक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यातून काय होतं की त्याच्या बरोबरीने त्यांनी उत्पत्तीच्या संबंधीच्या गोष्टी किंवा ज्या पुराणांमधल्या गोष्टी, त्यांनी विष्णू पुराणाचा खूप चांगला अभ्यास केलेला होता. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्या गोष्टींमधून आपल्याला भारताविषयी खूप विस्तृत माहिती मिळते जी इतर वेळी आपल्याला नसते. आणि ती जी किचकट आकडेमोड आहे, म्हणजे एका युगामध्ये किती वर्षे येतात वगैरे असं, किंवा द्वापार युग किती वर्षांपूर्वी, कलियुग कधी सुरू झालं वगैरे, ही सगळी किचकट आकडेमोड टाळूनही तुम्ही ते वाचू शकता, कारण त्याच्या बरोबरीने खूप पुराणांमधल्या मनोरंजक गोष्टी आहेत. मला म्हणजे खरं तर मी शेवटचा प्रश्न म्हटला होता, पण आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारते, तो म्हणजे असा की या सगळ्या लिखाणात तुम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा काहीतरी कल्पनेचा भाग असेल असं वाटतं का? म्हणजे त्यांनी नोंदी करताना किंवा तत्कालीन याच्याबद्दल लिहिताना किंवा गोष्टी रूपात लिहिताना सुद्धा? कल्पनेचा भाग असण्यापेक्षा काय माहिती आहे ना की ह्या वैयक्तिक प्रतिक्रिया आहेत. म्हणजे एखादा मनुष्य जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा तो भोवताली जे काही बघतो त्याला जे काही समजतं बरोबर ते त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे हे त्याच्या समजुतीवर पण अवलंबून आहे. आणि त्याला जे लोक माहिती देत आहेत ना ते प्रत्येक वेळी बरोबर माहिती देतील असंही नाहीये. किंवा एखाद्या घटनेच्या मागचा जर का तुम्हाला राजकीय आणि किंवा आर्थिक असा संदर्भ माहीत नसेल, धार्मिक संदर्भ माहीत नसेल, तर तुमचं विश्लेषण चुकू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ एका मनुष्याने गाईला प्रदक्षिणा घालणारं एक जोडपं बघितलं आणि त्यांच्याबरोबर एक पुरोहित होता. तर त्याला वाटलं की हा लग्नाचा विधी चाललेला आहे, प्रत्यक्षात तो गाय दान करण्याचा विधी चाललेला होता. असेही गैरसमजुती होऊ शकतात. म्हणजे कल्पनेपेक्षा गैरसमजुतींचा भाग होऊ शकतो. आणि आकलनाचा फक्त शेवट अगदी छोटी गोष्ट, आकलनाचा भाग असतो त्याच्यामध्ये. एक मार्को पोलोच्या पुस्तकातली एक छोटी गोष्ट सांगते आणि आपण थांबूया हवं तर. त्याच्यामध्ये असं आहे की हे लोक इतके साधे होते तेव्हा, जेव्हा हे लोक म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून साधारणतः 10व्या शतकापर्यंत, म्हणजे आपल्या गझनीच्या महम्मदाच्या स्वारीपर्यंत त्यांचा एक म्हणजे केरळच्या मोत्यांचा जो व्यापार चालायचा, तर ते मोती काढणारे लोक मोती घेऊन यायचे आणि मग तो जो कोण त्यांचा मुखिया असेल तो बाजारात जो मोठा व्यापारी असेल त्याच्याकडे घेऊन जायचा आणि मग तो व्यापारी ठरवायचा की ह्या माणसाला किती पैसे मिळायला हवे त्याच्यातून. म्हणजे ह्याच्यामध्ये, आणि ते सगळ्यांना मान्य असायचं. म्हणजे ही व्यापाराची जी अजब तऱ्हा होती ती बघून मार्को पोलो चकित झाला होता. आणि त्याहीपेक्षा जर एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाकडून कर्ज घेतलेलं असेल तर जो कोणी देणेकरी असेल त्याच्या भोवती एक नुसतं काठीनी वर्तुळ काढायचे आणि जोपर्यंत तो पैसे फेडत नाही तोपर्यंत त्याला त्या वर्तुळातून बाहेर येता यायचं नाही. आयदर तो पैसे फेडेल किंवा दुसरा कोणीतरी येऊन त्याच्या वतीने हमी देईल. तर एकदा असं झालं की राजा स्वतःच एका व्यापाऱ्याचं देणं लागत होता आणि त्यांनी ते पैसे फेडले नव्हते. तर व्यापाऱ्यांनी येऊन घोड्यावर बसलेल्या राजाच्या भोवताने काठीने एक वर्तुळ काढलं. शेवटी राजाने ते पैसे देण्याची व्यवस्था केली, तेव्हा त्याला त्याच्यातून बाहेर पडता आलं. अशा पण खूप मनोरंजक गोष्टी आपल्याला सापडतात. नाही, खरंच ही खूप रंजक अशी गोष्ट होती. आणि सुनंदा, ते मला कार्यक्रमाच्या शेवटी म्हणावंसं वाटतंय की एक इतिहासातला मोठा खजिना तुम्ही मराठी वाचकांसमोर खुला केलेला आहे. माझी खात्री आहे की नवीन पुस्तक आहे, याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. त्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आणि इतका मोठा अभ्यास झालेला आहे त्यामुळे नवीन काहीतरी तुमच्याकडनं वाचायला नक्की आवडेल. आणि त्यासाठी सुद्धा, नवीन तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आमच्याकडनं शुभेच्छा. आज आम्हाला वेळ दिला त्यासाठी आभार. नाही, मलाही संधी दिली तुम्ही इतक्या लोकांशी कनेक्ट होण्याची, त्याबद्दल पण आभार आणि धन्यवाद.
या गप्पांनंतर आता हेडाम या माणदेशातल्या संघर्षाचं जीवन सांगणाऱ्या नागू विरकर यांच्या कादंबरीबद्दल त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार. ABP माझा चॅनलच्या आनंदाचं पान या कार्यक्रमामध्ये हेडामचे लेखक म्हणून मला निमंत्रित केल्याबद्दल पहिल्या प्रथम मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर विश्वास पाटील साहेब यांनी हेडाम वाचून हेडामच्या प्रतिक्रिया देत असताना म्हटलं आहे की बनगरवाडी नंतरचा पुढचा पल्ला म्हणजे हेडाम आहे. आणि हेडाम हे जर मुखपृष्ठ पाहून हेडामचं मुखपृष्ठ पाहून हेडाम जरी एका मेंढपाळांचं साहित्य वाटत असलं तर सर्व जाती धर्मातील जे ग्रामीण भागातील जगणं आहे, ग्रामीण भागातील जी लोक जगता आहे ते जात धर्म किंवा पंथ मानत नाही तर एकमेकाच्या हातात सांगड घालून त्यांचं जगण्याचं गाणं जे आहे ते जगता आहेत आणि ते हेडामच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे हेडाम ही जी कादंबरी आहे ही सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि हे अभिजात दर्जा प्राप्त होत असताना मराठी जगावी, मराठी टिकावी आणि जी मूळ बोली भाषा आहे, बोली शब्द आहेत हे संग्रह वाढावा म्हणून खऱ्या अर्थानं हा गौरव आहे मराठी भाषेचा. आणि हेडामच्या माध्यमातून अनेक बोलीभाषेतील ग्रामीण शब्द हेडामने मराठी भाषेला दिलेले आहेत. अगदी 200हून अधिक शब्द हे ग्रामीण जे लोप पावत चाललेले आहेत, कालबाह्य होत चाललेले आहेत, नव्या पिढीला जे ज्ञात नाहीत असे साहित्य, असे शब्दप्रयोग हेडामच्या माध्यमातून मराठी भाषेच्या झोळीमध्ये शब्दफुलांचा झोळा वाहिलेला आहे असे डॉक्टर विश्वास पाटील साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि हे करत असताना हेडाम हे एक वेगळा धाटणीची साहित्यकृती आहे. याच्यावर कोणाचाही प्रभाव या कादंबरीवरती नाही. खऱ्या अर्थानं हेडाम म्हणजे हे भोगलेलं साहित्य आहे, जगलेलं साहित्य आहे. मी स्वतः एका मेंढपाळा हा जो समूह आहे, जो घटक आहे धनगर समाजामधला, आज आम्ही सर्वजण कारमधून जात असताना, रेल्वेमधून जात असताना, बसमधून जात असताना हा तांडे समूह पाहत असतो, घोडी लादलेली आणि ती मेंढपाळ तांबडे निळे फेटे गुंडलेली मेंढपाळ पाहत असतो. पण त्यांचं अंतरंग काय आहे, त्यांचं जगणं काय आहे हे हेडामच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. भोगलेलं साहित्य मी याच्यासाठी म्हणतो आहे की मी आता 4थीपर्यंत या समूहाबरोबर माझं जीवन गेलं आणि विशेष म्हणजे D.Ed नंतर अगदी नोकरीच्या बेकारीच्या काळातसुद्धा मला डे टू डे ट्रॅव्हलिंग करणं, अगदी साताऱ्यापासून ते लातूरपर्यंत या समूहाबरोबर मी प्रवास केला. आणि मग त्या मेंढपाळांची जी जगणं आहे, त्यांच्या ज्या व्यथा आहेत, त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्यांच्या ज्या संवेदना आहेत, त्यांचे जे पशुवरचं प्रेम आहे, त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांचा देवभोळेपणा, त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, निष्ठुरता हे कुठंतरी मांडावं असं एक मला मनामध्ये वाटत होतं आणि हे बीज माझ्या मनामध्ये सातत्यानं टिकून होतं आणि तेच हेडामच्या माध्यमातून लिहिलं गेलं आणि एक चांगल्या प्रकारची साहित्यकृती मराठी भाषेमध्ये आलेली आहे. तसं पाहिलं तर ह्या वंचित फिरता मेंढपाळ जो आहे त्यांचं जगणं मांडत असताना हे एकट्या मान तालुक्यातलं नाही तर महाराष्ट्रामधले तमाम वर्गामधलं ते जगणं आहे. अगदी ते लोक पावसामध्ये भिजतात कसे, चुली कशी पेटवतात, त्या महिला 4-4, 3-3 दिवस पाऊस सलग असताना चुली कशा पेटवतात आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होतं, हा तमाम समाजाला पडलेला प्रश्न हेडामच्या माध्यमातून साहित्यामध्ये आणण्याचा हा केलेला एक चांगला प्रयत्न आहे. आणि ह्या लोकांची ज्या पशुवरची प्रेम आहे ती प्रेम आणि ते त्यांना चारा मिळावा, त्यांना अन्नपाणी मिळावं म्हणून हा समूह रोज नवं गाव, नवे चूल, नवे करत फिरत असतो. आणि फिरता यांच्या जगण्यामधली पैलू अनेक उलगडण्याचा हेडामच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे. अगदी प्राचीन शिक्षण आज जरी आपण म्हणत असलो तर खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारी ही साहित्यकृती आहे. आज महाराष्ट्र शासनानं शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत यावेत, टिकावेत, शिकावेत म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी एक स्वतः असा घटक आहे की मी स्वतः शाळा सोडून जात असताना किंवा कायमचं स्थलांतर होत असताना जालेंद्र काशाबा पोळ नावाचा देव माणूस म्हणजे शिक्षक माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्यांनी मला घोड्यावरून उतरून घेतलं, त्यांच्या घरी ठेवलं आणि मी प्रवाहामध्ये आलो. असेच महाराष्ट्रामधले तमाम प्राथमिक शिक्षक काम करत आहेत
आणि माझ्यासारख्या अनेक नागोवीरकर प्राथमिक शिक्षण घडवलेले आहेत. म्हणून मी ठामपणे सांगेन की जरी शासनाने जी आर काढला असला, जरी शासनाचे प्रयत्न चालूच आहेत, चांगले प्रयत्न चालू आहेत, तरी शिक्षक जो आहे, जो मूळ गावाखेड्यावरती तांड्यावरती किंवा आदिवासी वस्तीवरती जो शिकवणारा शिक्षक आहे, हे शिक्षण देण्याचं काम करतो आहे, याचंसुद्धा प्रतिनिधित्व हेडाम ही कादंबरी करताना आपल्याला आढळून येते. आणि ही प्रेरणा अगदी माझ्यासारख्याला हे जालिंदर खाशाबा पोळसारखे गुरुजी भेटले, परंतु हेडाम वाचून माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना निश्चित जगण्याची प्रेरणा मिळेल. म्हणतात की पुस्तक हे माणसाला जगायला शिकवतं. माझंसुद्धा D.Ed सुटल्यानंतर माझ्या आवडती लेखक डॉक्टर आनंद यादवांची झुंबी नावाची कादंबरी माझ्या हातामध्ये पडली आणि सुटलेलं शिक्षण पुन्हा करावं ही मला या पुस्तकाने शिकवलं. त्यानंतर उपरा असेल, उचल्या असेल किंवा डॉक्टर विश्वास पाटलांची झाडाझडती असेल, संभाजी असेल, शिवाजी सावंतांची छावा असेल, या कादंबऱ्या वाचण्याचा छंद लागला आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचं महत्त्व मला कळायला लागलं आणि पुढे शिकत गेलो. तर ह्या कादंबरीच्या माध्यमातून अशी जी तळागाळातील गाव कुसाच्याही बाहेर दऱ्याखोऱ्यात डोंगर दऱ्यामध्ये जे मुलं आहेत किंवा जे समूह आहे, हा समूहाला निश्चित प्रेरणा मिळेल या हेडाम कादंबरी वाचून. आणि या कादंबरीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर माणदेशामधली एक बोलीभाषा जी आहे, ही बोलीभाषा वाचकांना खूप आवडते आहे. आता तुम्ही म्हणाल तर हेडाम कादंबरीची 2च वर्षामध्ये ही 4थी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे आणि 4थ्या आवृत्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर साहित्य वर्तुळामध्ये हेडामची चर्चा का आहे किंवा का या हेडामला मागणी आहे असं जर प्रश्न कोणी विचारला तर मी निश्चित सांगेन की जे वाचक वर्ग आहे त्यांना काहीतरी नवीन आवडतं, त्याला काहीतरी वास्तव आवडतं, मग ती भाषा कोणती असो किंवा कोणत्या समूहाबद्दल असेल. आणि हेडामधलं हे जे ग्रामीण जगणं आहे, 80-90च्या दशकामधले माझ्यासारखे अनेक पालक असतील किंवा अनेक जे नोकरदार आहेत, क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत, हे अधिकारीसुद्धा अशाच जगण्यातून संघर्षातून आले आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जगणं सुखकर झालं आणि म्हणून त्यांना ही साहित्यकृती आवडते आहे. वेगवेगळी भाषा, वेगळी बोली भाषा. आता आपण म्हणत असतो की निरक्षर माणसांकडं कवित्व असतं का, निरक्षर माणसांकडं प्रतिभा असते का? तर मेंढपाळ वर्ग जो आहे तो त्यांच्या गजी नृत्यामधून किंवा त्यांच्या कैपत नृत्यामधून त्यांची संस्कृती व्यक्त करत असतात. अगदी सुमरान मंडल नावाची जी त्यांचं गाणं आहे ते सुद्धा हेडाममध्ये आलेलं आहे. एवं निरक्षर रोज डोक्यावरती पाठी घेऊन फिरणाऱ्या महिलासुद्धा बहिणाबाई चौधरींसारख्या कविता किंवा त्यांची जी जात्यावरची गीतं आहेत किंवा बोलीभाषेतली गीतं आहेत, मला आनंद होईल ती 2 ओळी त्यांच्या व्यक्त करताना की त्यांची त्या देवावरती किंवा कशा पद्धतीची भक्ती आहे किंवा त्यांच्या मुखातून येणाऱ्या भावना कशा आहेत. तर 1-2 ओळी मी व्यक्त करतो. योक भला ग चांग भला, माय वाचा ग मंत्र बोला. त्यांची जी चिंचणी मायकावरती जे प्रेम आहे, एक भला ग चांग भला, माय वाचा ग मंत्र बोला. मायवा तुझा फेरा आल्या मेंढ्याच्या पेढ्याला, नको रुसूस रागवसू घे ग सांभाळून लेकराला. म्हणजे मेंढ्यांचा वाडा जो आहे तो मुलखामध्ये बसलेला आहे आणि आमच्याकडे देऊळ नाही, आमच्याकडे मंदिर नाही, अशी भावना आहे की रानाचं रान भरी आमची राहावटी हरणावानी, नाही कुणाचं बंधायाने आम्ही राहतोय राजावाने. जो समूह फिरतो आहे तो स्वतःला म्हणतो आहे की आम्हाला कुणाचं बंधन नाही आहे, आम्ही कोणतंही गाव, कोणतंही शेतकरी कुठंही जातो आहे आणि राहतो आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं सुखी आहोत. किंवा सुमरान मंडल नावाचं जे ओव्या, धनगरी ओव्या गायल्या जातात, ह्यासुद्धा त्या लोकांचा एक छंद आहे आणि त्या कशा गायल्या जातात, गजनृत्य कसं खेळलं जातं, त्यांची देवावरची श्रद्धा काय आहे, अगदी भंडाऱ्याची ताकद काय आहे, हे हेडामच्या माध्यमातून आलेलं आहे. विशेष म्हणजे हेडामचं वैशिष्ट्य सांगताना पशुवरती ह्या लोकांचं प्रेम आहे. मग गायी असेल, बैल असेल, शेळ्या असेल, मेंढी असेल, तर त्यांचे आजारपण आणि त्यांनी त्या जंगलातून शोधून काढलेले झाडांची पालं असतील किंवा मुळे असतील किंवा त्यांनी केलेले उपायसुद्धा कादंबरीच्या माध्यमातून आलेले आहेत. डॉक्टर रणधीर शिंदे सरांनी हे मला आवर्जून सांगितलं की सर, ह्या पशुवरती हे जे लोक उपचार करतात हे किती अभ्यासू आहेत. अगदी मेंढपाळ वर्गाचं सांगत असताना एखाद्या शिक्षण घेऊनच माणूस सुज्ञान होतो असं नाही, एक डिग्री घेतली म्हणूनच नाही,
तर अगदी आकाशातील ढग आल्यानंतर कुठं पाऊस पडेल किंवा रात्रीच्या चांदण्या पाहून हा मेंढपाळ वर्ग किंवा त्यांचा जो मुखी आहे ते किती वाजले तो सांगतो, किंवा पाऊस कुठं पडेल, कुठं येईल याचा अंदाज बांधणारा तो एक मोठ्या प्रकारचा इंजिनियरच आहे. तर हे या साहित्यकृतीच्या माध्यमातून वाचकांना आवडतं आहे किंवा वाचकापर्यंत ते पोचतं आहे. आणि हेडाम ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अनेक दिग्गज मान्यवरांनी त्याच्या वाचन केलेलं आहे. परंतु हेडाम कादंबरीला आतापर्यंत 18 राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातले नावं घेण्यासारखे पुरस्कार जर असतील तर ते म्हणजे भिग रोमहारेसारखा पुरस्कार, जो पुरस्कार हा ग्रामीण साहित्याचा साहित्य अकादमी मानला जातो. अनेक दिग्गज साहित्यिकांना तो दिला जातो. तो पहिल्याच माझ्या कादंबरीला भिग रोमहारेचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार कादंबरीला मिळाला आहे. पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हा राष्ट्रीय पुरस्कार 0 ते शिखर तक नावाचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. पुन्हा धनगर रत्न साहित्य पुरस्कार आहे, कादवा शिवार पुरस्कार आहे, मायबाप पुरस्कार आहे आणि गावगडा पुरस्कार, असे अनेक 18 राज्य पुरस्कार या साहित्यकृतीला मिळाले आहेत. पण एवढ्यावरती साहित्यकृती थांबलेली नाही, तर भारताचे निवृत्त विश्वशांतीदूत डॉक्टर सुधीर तारे यांनी हेडाम कादंबरीची इंग्रजीमध्ये समरी करून ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इतर देशामध्ये पाठवली आणि ऑस्ट्रेलियामध्ये गिफ्ट युनिव्हर्सिटीने हेडाम कादंबरीला मेल करून पुरस्कार देण्याचं घोषित केलेलं आहे. रशियामधला पुरस्कार मिळाला आहे, मलेशियामधला पुरस्कार मिळाला आहे. नुकतंच मी दुबईला मुक्तसृजन साहित्य परिषद डॉक्टर महेश खरातांच्या माध्यमातून दुबईला जाऊन आलो. हे साहित्यकृती लिहिल्यामुळं माझ्यासारखा रोज रानोमाळ फिरणारा एक घटक या साहित्यकृतीमुळं या पुरस्काराला प्राप्त झाला किंवा इथंपर्यंत मी पोचू शकलो. हे खऱ्या अर्थानं साहित्याचं यश आहे. ह्या खऱ्या अर्थानं वाचकांनी केलेलं उदंड प्रेमाचं यश आहे. तर हेडाम ही कादंबरी तमाम वाचकांनी वाचावी अशी मी विनंती करतो, आव्हान करतो आणि ABP माझा चॅनलचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. खरं तर टॉप 5 मधून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेल्या पुस्तकांविषयी माहिती मिळते. तेव्हा याही आठवड्यात आता कुठल्या पुस्तकांविषयी माहिती मिळते ते सांगतायत मॅजेस्टिक बुक डेपोचे आशय कोठावळे. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळी मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप 5 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे स्थलांतरितांचे विश्व, संजीवनी खेर यांचं. मानवाचं स्थलांतर हे गेले अनेक वर्ष होत आलेलं आहे. माणसं एकटी व समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. जिथे स्थलांतर होतात तिकडच्या संस्कृतीचा, खाण्यापिण्याचा, राहणीमानाचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर स्थलांतरित लोकांच्या संस्कृतीचा तिकडच्या संस्कृतीवरही प्रभाव पडत असतो. अशा स्थलांतरित लोकांच्या गोष्टी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे शेतसरी, दत्तू पाटील यांचं. शेतसरी या कथासंग्रहामध्ये शेतीवर अवलंबून असलेला गावखेड्याचं बदलता अवकाश चित्रित या कथांमधून केलेलं आहे. यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे अनिल अवचट यांचं जवळचे. या पुस्तकामध्ये आजच्या काळातल्या व आधीच्या काळातल्या जवळच्या लोकांविषयी अनिल अवचट यांनी लिहिलेलं आहे. अनिल अवचट यांच्या दृष्टिकोनातून ही व्यक्तिमत्व समजून घेताना एक नवा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. यानंतरचं चौथं पुस्तक आहे ते म्हणजे निळे आकाश व हिरवी धरती. मिलिंद बोकील यांचं हे नवीन पुस्तक आहे. कठोर हवामान, अवघड भूगोल आणि अद्भुत इतिहास असलेला देश म्हणजे मंगोलिया. इकडे आहे हिरवेगार रानावरती मनमोकळे चरत असणारे प्राणी. पशुपालक समाजाचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ लेखक मिलिंद बोकील यांनी मंगोलिया या देशाचा केलेली भटकंती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. यानंतरचं 5वं पुस्तक आहे ते म्हणजे नव्या वाटा शोधणारे कवी, सुधीर रसाळ यांचं. नव्या वाटा शोधणाऱ्या कवींना नव्या वाट्याच्या शोधातून अखेर कवितेच्या परंपरेच्या वाट्याला काय येतं हे निखळपणे सांगणारं हा काव्य समीक्षा ग्रंथ आहे. ही सगळी पुस्तकं तुम्हाला आमच्या मॅजेस्टिक बुक डेपो, राम मारुती रोड, ठाणे, शिवाजी मंदिर, दादर व गिरगाव नाका या तिन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट majesticreaders.com व आमचं मोबाईल ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रीडर्स यावरही सवलतीत खरेदी करता येतील. धन्यवाद. टॉप 5 या सदरामुळे अनेक नवी पुस्तकं आपल्याला कळतात. त्या पुस्तकांचे लेखकही आपल्या कार्यक्रमात येतील असा आम्ही प्रयत्न करूच. पण आता मात्र आजच्या भागात थांबण्याची वेळ झाली आहे. तुम्ही वाचत राहा. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.